नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही म्हाडा पुणे लॉटरी 2025 साठी अर्ज केला असेल आणि तुमचे हजारो लाखो रुपये अडकले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हाडा पुणे लॉटरीचा निकाल कधी लागू शकतो, आपल्याला जी फायनल डेट आहे ती कधी मिळू शकते आणि अर्जदारांनी आता नेमकं काय केलं पाहिजे, आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि ती कधी संपणार आहे, या ज्या आहेत ते 4 मुद्द्यावरती आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. ते 4 मुद्दे प्रॉपर क्लॅरिटीमध्ये तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो म्हाडा सरकारी योजना, घरकुल आणि फायनान्स अपडेटसाठी ज्या व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओ येतात आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर थोडक्यात आणि सविस्तर म्हाडा पुणे मंडळाची जी इन्फॉर्मेशन आहे ते जाणून घेऊया आपण. व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, म्हाडा पुणे मंडळाने 2025 साठी 4000 पेक्षा जास्त घराची लॉटरी जी आहे ती जाहीर केली होती. मला सर्वांना माहिती आहे 4168 घरांची लॉटरी जी आहे ती म्हाडाने जाहीर केली होती. या लॉटरीसाठी मित्रांनो 2 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी अर्ज केले आहेत. म्हणजे जर ऍक्च्युअल जर आपल्याला आकडा बघायचा असेल तर 2,15,000 लोकांनी म्हाडाच्या या वेळेच्या ज्या लॉटरी आहे त्या लॉटरीमध्ये ऍप्लिकेशन केले. पण 4000 घरांसाठी 2 लाख लोकांचे जर ऍप्लिकेशन आले असतील तर मित्रांनो, जर आपण बेसिक कॅल्क्युलेशन केलं, प्रत्येकानं जर लोअर इन्कम ग्रुपमधून जर ऍप्लिकेशन केलं तर 20,708 रुपये आपल्याला फी आहे. आणि 20,708 रुपयेमध्ये 708 रुपये जे आहे ते पोर्टलची प्लॅटफॉर्म फी आहे किंवा जे टॅक्सेस आहेत, जे फॉर्म फी आहे, ते सर्व त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. पण जे 20,000 आहेत ते रिफंडेबल आहेत. जर तुम्ही विन नाही झाला तर विन झाला आणि तुम्हाला ते घर नको असेल तरीही ते पैसे तुम्हाला रिटर्न मिळते. आता टोटल 2,15,000 लोकांचे पैसे म्हाडाकडे किती जमा झालेत तेही थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो. 430 करोड रुपये अमाऊंट जी आहे ती म्हाडाकडे जमा आहे आणि नक्कीच ती जी अमाऊंट आहे ते म्हाडाला तुम्हाला तुमची अमाऊंट रिटर्न करायची आहे. त्यामुळे म्हाडाने जे आहे ते आपल्या निवडणूक आयोगाला लेटर दिलं होतं, ऍप्लिकेशन केलं होतं, आम्हाला जे आहे ते म्हाडा लॉटरी सोडण्यासाठी परवानगी द्या. पण निवडणूक आयोगाकडून त्यांना परवानगी मिळाली नाही, कारण आचारसंहिता चालू आहे. आता आचारसंहिता म्हणजे काय मित्रांनो? आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे निवडणुकीच्या काळात लागू होणारे नियम. आता निवडणुकीच्या काळात जे लागू असते नियम लागू केले जाते ते नियम कोणकोणते असतात? यामध्ये काय असतं? सरकारी नवीन योजना जाहीर करू शकत नाही. सरकार जे आहे ते नवीन योजना जाहीर करू शकत नाही. कोणालाही नवीन लाभ देऊ शकत नाही. लॉटरी, घर वाटप, फायदे देणारे निर्णय थांबवले जातात. आता तुम्ही बघितलं असेल या जो निवडणुकीचा किंवा आचारसंहितेचा काळ चालू आहे त्या काळात इव्हन लाडकी बहीण जी योजना चालत आलेली आहे त्या योजनेचेही पैसे दिले नाहीत. त्याच्या मागे एकच कारण आहे की सरकार जे आहे ते आचारसंहितेच्या काळामध्ये म्हणजेच निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही जो गव्हर्नमेंट कडून लाभ मिळतोय लोकांना, जनतेला, तो लाभ देऊ शकत नाही. कारण जर तो लाभ किंवा लॉटरीचा जो निकाल जाहीर केला तर लोक कन्सिडर करणार बीजेपी कडून झालं, राष्ट्रवादीकडून, कोणतेही इलेक्शन पार्टी असेल, कोणत्याही पार्टीकडून तो जो लाभ आहे तो मिळाला आणि त्याच्यामुळे आम्हाला घर मिळालं, त्यांच्यामुळे आम्हाला पैसे मिळतात आणि ती आशा किंवा ते जी मिळालेली गोष्ट आहे ते कन्सिडर करून तुम्ही जे आहे ते वोटिंग त्या पार्टीला करणार आणि त्या पार्टीला कोणतेही मतदान मिळू नये, म्हणजेच निवडणुकीत कोणत्याही पक्षाला अनुचित फायदा मिळू नये. आणि म्हणूनच म्हाडा लॉटरी सारख्या गोष्टी आचारसंहितेमुळे थांबवण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कधी लागू झाली आणि कधी संपणार? तर आचारसंहिता कधी लागू झाले आणि का लागू झाले? पुणे महानगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालेली आहे. सध्या सांगण्यात येते की 16 जानेवारी नंतर आचारसंहिता संपण्याची शक्यता आहे. म्हणजे 16 जानेवारी 2026 नंतर आचारसंहिता संपेल. आचारसंहिता संपल्याशिवाय म्हाडा कोणताही अंतिम निकाल घेऊ शकत नाही, निकाल जाहीर करू शकत नाही. सांगितल्याप्रमाणे आचारसंहिता काय आहे तेही तुम्हाला सांगितलं. आचारसंहिता चालू असल्यामुळे म्हाडा का नाही निकाल देऊ शकत तेही तुम्हाला सांगितले. पण म्हाडाचं जे मंडळ आहे त्यांचं पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. ते जे आहेत ते निवडणूक आयोगाला ऍप्लिकेशन करतात. म्हाडा लॉटरी जे आहे ते आम्हाला रिझल्ट लावू द्या, ड्रॉ लावू द्या. जे लोकांचे पैसे आहेत ते लोकांना मिळतात, घरं आहेत तेही लोकांना मिळतात. निवडणूक आयोगाने त्यांना नकार दिलेला आहे, त्यांना जी आहे ती परवानगी दिलेली नाही. मग आता म्हाडा पुणे लॉटरी निकाल कधी लागू शकतो? मित्रांनो, म्हाडा पुणे लॉटरीचा निकाल डिसेंबर 2025 मध्ये लागणार होता, पण आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलला गेला. सध्याची शक्यता काय सांगते? आचारसंहिता संपल्यानंतर, निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर, म्हणजे दोन आहेत, एक तर आचारसंहिता संपल्यानंतर लागेल किंवा निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर. आता फेब्रुवारी 2026 मध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे असं वर्तवण्यात येते. पण लक्षात ठेवा ही अधिकृत घोषणा नाहीये. पण मंडळी, तुम्ही चेक केला असेल म्हाडाच्या पोर्टलवरती जर आपण पाहिलं तर येथे कोणतीही डेट नाही. म्हाडाने अजून कोणत्याही प्रकारची डेट रिव्हील केली नाही की या डेटला आपण जो आहे तो ड्रॉ काढूया, निकाल लावूया.
हे सर्व खरं आहे, पण अर्जदाराने आता नेमकं काय करायला पाहिजे? माझा जर स्पष्ट सल्ला आहे, म्हाडाची अधिकृत वेबसाईट आणि नोटीस नियमित चेक करत राहा. कोणत्याही अफवा किंवा व्हॉट्सअपवरती फॉरवर्डेड मेसेजवरती विश्वास ठेवू नका. कुणालाही पैसे देऊ नका. अर्ज पावत्या, पेमेंट प्रूफ जे आहे ते सुरक्षित ठेवा. म्हाडा कस्टमर केअरशी संपर्क ठेवा. महत्त्वाचा मेसेज असा आहे मित्रांनो, हा 1-2 लोकांचा प्रश्न नाही, पण लोकांच्या मनात नवीन प्रश्न निर्माण होते. लॉटरी होणार तरी आहे का? पैसे परत मिळणार का? म्हणजे लोकांना आता म्हाडावरती डाऊट यायला आलाय की लॉटरी म्हाडा करते का नाही, पैसे आमचे रिटर्न देणार आहेत का नाही, का पैसे घेऊन ठेवलेत त्यांनी, लॉटरी पण देणार नाहीत. म्हाडा मंडळावरती बरेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत, पण लॉटरी होणार, पैसेही रिटर्न मिळणार. फक्त आचारसंहिता पोस्टपोन झालाय आणि फेब्रुवारीपर्यंत आपला जो निकाल आहे तो जाहीर होईल याची दाट शक्यता आहे. आणि मे बी फेब्रुवारीच्या अगोदर जानेवारीमध्ये ही निकाल जाहीर होऊ शकतो. जर आपल्याला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली तर जानेवारी महिन्यात सुद्धा या लॉटरीचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात येऊ शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन ही प्रेस करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.